अहमदपूर शहरातून 1151 फूट लांबीची भव्य तिरंगा रॅली उत्साहात संपन्न। राष्ट्रभक्तीच्या घोषणांनी दुमदुमले अहमदपूर। तिरंगाच्या साक्षीने सामाजिक एकतेचा संदेश। हातात तिरंगा, खांद्यावर देशाचा अभिमान, ओठांवर राष्ट्रभक्तीच्या घोषणा आणि हृदयात भारत मातेविषयी अपार प्रेम। अशा भारावलेल्या वातावरणात सम्राट मित्रमंडळ लातूर अहमदपूरच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेली 1151 फूट लांबीच्या तिरंगा ध्वज प्रतिकृतीची भव्य तिरंगा रॅली अहमदपूर शहरातून मोठ्या उत्साहात व दिमाखात संपन्न झाली। महात्मा गांधी महाविद्यालयासमोरून या ऐतिहासिक तिरंगा रॅलीला सुरुवात झाली। रॅलीच्या प्रारंभीच विद्यार्थ्यांच्या हातातील तिरंगे आणि भारत मातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः भारावून गेले होते। भारत माता की जय, भारतीय तिरंग्याचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो अशा घोषणांनी संपूर्ण अहमदपूर शहर दुमदुमून गेले। या रॅलीसाठी ज्येष्ठ नेते गणेशदादा हाके पाटील, महात्मा गांधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पवार सर, गटशिक्षण अधिकारी काळेसाहेब, नगरसेविका सौ तनुजा सूर्यवंशी, किलबिल नॅशनल स्कूलचे संस्थापक भोसले सर, प्राचार्य पाटील सर, विविध शाळा महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तिरंगाच्या साक्षीने सामाजिक एकतेचे दर्शन। या रॅलीचे सर्वात भावनिक आणि लक्षवेधी वैशिष्ट्य म्हणजे धर्म, जात, पंथाच्या सीमा ओलांडून एकत्र आलेले धर्मगुरू आणि समाजातील विविध घटक हे लक्षवेधी ठरले। रॅलीच्या अग्रभागी तिरंगा ध्वज घेऊन एनसीसी कॅडेट चालत होता। त्याच्या पाठीमागे सजविलेल्या रथामध्ये बौद्ध धर्मगुरू, भंते महावीरो, मुस्लिम धर्मगुरू मौलाना शाही इमाम जहागीरदार, हबप किशन महाराज पंचेडकर आणि ख्रिश्चन धर्मगुरू पास्टर कळसे हे एकत्र सहभागी झाले होते। एक तिरंगा, एक संविधान, एक भारत आणि एकतेचा एकच संदेश। अहमदपूरच्या भूमीवरून निघालेल्या या रॅलीने विविधतेत एकता ही भारताची खरी ओळख प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिली। यानंतर वाहनावर भारतीय संविधानाची भव्य प्रतिकृती आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आरूढ करण्यात आला होता। संविधान, तिरंगा आणि सामाजिक एकतेचा हा संगम उपस्थितांच्या मनाला स्पर्शून गेला। 1151 फूट तिरंगा पाहून अहमदपूरकर भारावले। किलबिल नॅशनल स्कूलचे विद्यार्थी हातात मोठे तिरंगे घेऊन रॅलीत सहभागी झाले होते। त्यांच्या पाठीमागे शेकडो विद्यार्थी तब्बल 1151 फूट लांबीचा तिरंगा ध्वज आपल्या खांद्यावर घेऊन मार्गक्रमण करत होते। रस्त्याच्या दुतर्फा उभे असलेले नागरिक हा नयनरम्य आणि अभिमानास्पद क्षण आपल्या डोळ्यात साठवत होते। अनेकांनी तिरंग्याला अभिवादन केले। विद्यार्थ्यांचा उत्साह, शिस्त आणि देशभक्ती पाहून अहमदपूरकर अक्षरशः भारावून गेले। एनसीसी, एनएसएस, स्काउट गाईड तसेच मिलिटरी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। शहराच्या मुख्य मार्गावरून दुमदुमला राष्ट्रभक्तीचा जयघोष। महात्मा गांधी महाविद्यालयासमोरून सुरू झालेली ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक, आझाद हिंद चौक, भीमनगर, हिना लॉज, बौद्ध नगर मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा व विदा सावरकर पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी मार्गक्रमण करत पुढे गेली। संपूर्ण मार्गावर राष्ट्रभक्तीपर गीते, घोषणांनी आणि तिरंगाच्या लाटेने अहमदपूर शहर अक्षरशः ढवळून निघाले होते। रॅलीच्या शेवटी रुग्णवाहिकेचीही व्यवस्था करण्यात आली होती। संपूर्ण रॅलीचे शिस्तबद्ध नियोजन आणि संचालन हे विशेष कौतुकाचे ठरले। 5 वर्षाची राष्ट्रभक्तीची परंपरा, राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम, सामाजिक सद्भावना आणि भारतीय संविधानातील मूल्यांचा प्रचार प्रसार व्हावा या उदात्त हेतूने सम्राट मित्र मंडळाच्या वतीने गेल्या 5 वर्षापासून स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने हा उपक्रम सातत्याने आयोजित केला जात आहे। आजच्या काळात समाजात द्वेषाऐवजी प्रेम, भेदाऐवजी बंधुभाव आणि विभाजनाऐवजी एकतेची गरज आहे। त्यामुळे तिरंगा केवळ ध्वज नसून तो देशाच्या अखंडतेचा, संविधानाचा, बलिदानाचा आणि प्रत्येक भारतीयाच्या स्वाभिमानाचा प्रतीक आहे। हा संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला। अहमदपूरच्या मातीतून देशप्रेमाची ही ज्योत अशीच तेवत राहावी। डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी। यावेळी रॅलीचे संयोजक डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की आजच्या पिढीला देशभक्ती केवळ पुस्तकातून शिकवण्यापेक्षा ते प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली पाहिजे। आपल्या खांद्यावर तिरंगा घेऊन चालताना विद्यार्थ्याच्या डोळ्यात दिसणारा अभिमान हीच या उपक्रमाची खरी कमाई आहे। धर्म वेगळे असले तरी देश एक आहे, संविधान एक आहे आणि तिरंगा आपला सर्वांचा आहे। अहमदपूरच्या मातीतून सामाजिक एकता आणि देशप्रेमीची ही ज्योत
भविष्यातही अशीच तेवत राहावी यासाठी आम्ही सातत्याने नवनवीन उपक्रम राबवत राहू. राष्ट्रगीताने भारावला क्षण. अखेर छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचल्यानंतर राष्ट्रगीत, वंदे मातरम आणि महाराष्ट्र गीताच्या सामूहिक गायनाने या भव्य तिरंगा रॅलीची सांगता करण्यात आली. त्या क्षणी हजारो हातांनी तिरंग्याला दिलेले अभिवादन, राष्ट्रगीताच्या वेळी निर्माण झालेली शांतता आणि त्यानंतर घुमलेला भारत माता की जयचा जयघोष हा प्रत्येकाच्या मनात देशप्रेमाची नवी ऊर्जा निर्माण करून गेला. तिरंगा केवळ अहमदपूरच्या रस्त्यावरून गेला नाही, तो हजारो हृदयात उतरला. याच राष्ट्रप्रेमाच्या आणि सामाजिक एकतेच्या भावनेतून सम्राट मित्रमंडळ लातूर अहमदपूरच्या वतीने आयोजित करण्यात आलेली 1151 फूट तिरंगा रॅली अविस्मरणीय ठरली. बालाजी आगलावे, देवकते सर, भगवान ससाने, संजय मागेगावकर, वसंत कदम, गब्बरबाई पठाण, शिवाजी भालेराव, संतोष गायकवाड, संजय भालेराव, भगवान ससाने, आकाश पवार, शरद सोनकांबळे, बजरंग गायकवाड, रवी बनसोडे, सावळाराम बनसोडे, शरद कांबळे, किरण कांबळे, डॉक्टर बालाजी तिट्टे, संतोष पिलवटे, यादव सोनकांबळे, धोंडू तात्या शिंदे, रत्नदीप परचंडेकर, प्रदीप झाबाडे, नागेश पाटोळे, अहमद पठाण, पत्रकार बांधव अजय भालेराव, भीमराव कांबळे, त्रिशरण वाघमारे, गणेश मुंडे आदींनी पुढाकार घेतला. SS इंडिया TV अहमदपूर प्रतिनिधी अजय भालेराव.